हर हर महादेव मित्रांनो आज सकाळी मी आहे ना नेहमीप्रमाणे मंदिर स्वच्छ करण्यासाठी गेलो होतो, मंदिर धुण्यासाठी गेलो होतो. पण काय झालं माहिती आहे का, ते मंदिर धुताना पिंडीच्या बाजूला गोल असा राऊंड असतो ना, एक ते म्हणतात आपण ते बाजूला नाही का असं गोल असतं, खाली मध्ये पिंड असते आणि ते पार्वती माईचं असं ते हे असतं ते असं गोल असतं राऊंड तो त्याचा तुकडा तुटला मित्रांनो. तुटल्यामुळे ना माझं काही मन राहूनच झालं. मी घरी गेलो, काही नाश्ता पण नाही केला, भूक लागली होती मला, पण माझ्या पोटामध्ये काय जायना झाले. सारखं मनामध्ये हुरवू लागले की बाबा माझ्याकडून काही चूक झाली का, माझ्याकडून काय अनर्थ घडला आहे का असा. तर मित्रांनो मला सांगा काय प्रॉब्लेम असेल काय नाही. मी तुम्हाला दाखवतो तो व्हिडिओ. या ठिकाणी मी आता आलो आहे मंदिराजवळ. त्या मावशी मंदिराची पूजा करते महादेवाची. आपण तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे तुटले कशा प्रकारे नाही. आणि ती 1 मिनिट. हे बघा मित्रांनो, मी सकाळीच पूजा केली होती मंदिराची. तर बघा ना, हा तुकडा इकडून असं तुटला तो. तर मला सारखंच मनाला काही ना काही सारखं असं मनाला काहूर माजले. माझ्या मनामध्ये सारखं काही ना काही असं विचार येतात, माझ्याकडून काही चूक झाली का, माझ्याकडून मी 100% चांगलं काम करायचा प्रयत्न करतो, पण काय माहिती आज काय झालं. असं नव्हतं व्हायला पाहिजे होतं. सारखं मनाला माझ्या काही ना काही खूप वाईट वाटायला लागले मला. हे असं नव्हतं व्हायला पाहिजे. माझ्याकडून काहीतरी चुकीचं घडलं काय, माझ्याकडून काय असं वाईट कोणाचं काही मन दुखावलं का कधी किंवा काय झालं, सारखंच मनाला असं वाटते माझं. दुसऱ्यांना मला तुम्ही सांगा कमेंट करून त्याचा काय अर्थ असेल किंवा काय नसेल, का चांगले संकेत आहे का वाईट संकेत, मला नक्की सांगा तुम्ही. मी त्या काकाला सांगितलं, तिकडे काका तिकडे बसतात तिकडे ते भेळ विकायला. तर ते काकांना सांगितलं, काका बोलले ठीक आहे, बोलले मी ट्रस्टीशी बोलतो. आणि काकाला हे पण सांगितलं मी की काका जर कोण करत नसेल तर ठीक आहे. तर मी ते मिळतं ते काहीतरी हार्डवेअरमध्ये काहीतरी तसलं काहीतरी ते गम असतो त्याला चिपकून टाकेल. जर गमने पण नसेल तर देवाने तेवढी ताकद दिली मला, पूर्ण मी पिंडच देईल मी ह्या मंदिरासाठी. तर ते काका बोलले की नाही, ते लोक बदलणार आहेत पिंड, हे पिंडचं विसर्जन करणार आहेत आणि नवीन पिंड घेणार आहेत, पण कधी करणार ते मला माहिती नाही बोलले ते. तर बघूया. तर त्यांनी नाही केलं की ही माझी जबाबदारी आहे. तर महादेवाला मी अगदी माझ्या जीवाच्या पलीकडे जाऊन मी प्रेम करतो. महादेवाला खूप मी प्रेम करतो, लहानपणापासून खूप जीव लावतो. त्यामुळे माझी जबाबदारी, माझ्याकडून चुकलं तर हे मलाच करावं लागेल ना. चला बाय. मग नक्की सांगा मित्रांनो, काय माझ्याकडून चुकलं असेल किंवा नाही चुकलं असेल किंवा काय चांगला शुभ संकेत काय अशुभ संकेत असेल ते. चला धन्यवाद.